भाजपनं शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याचा उद्धव ठाकरेंचा विचार होता, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। भाजपनं शब्द पाळला नाही म्हणून युती सरकार आलं नाही आणि शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत, असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर अजित पवार, शरद पवार यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, असंही राऊतांनी म्हटलंय। पवारांनी विरोध केला होता तर 5 वर्षांपूर्वीच का बोलला नाहीत, असा सवाल पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थित केलेला आहे। एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना, पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार त्यांचे इतर सहकारी, ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती। एकनाथ शिंदे चालणारच नाहीत, आम्हाला फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत। विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होऊच दिली नसती ना। जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, भारतीय जनता पक्षावर, मी काय म्हणतो ऐकून घ्या, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50 तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते। प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा। उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेतं केलं, तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे। पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही। 2019 विधानसभेला 15 दिवस आम्हाला ठेवलं आणि आमच्याकडं असं बोर्ड दाखवलं। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, शिंदे साहेब आमच्या बरोबर बसले होते आणि शिंदे साहेबांकडे बोर्ड दाखवून म्हणले, मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे। एका रात्रीत काय घडलं? आणि जर तुम्ही संजय राऊत आता म्हणतायत ना पवार साहेबांचा विरोध होता, 5 वर्षात का नाही बोलला? पवार साहेबांचे मांडीला मांडी लावून बसताय ना अजून सुद्धा। आणि माझं तर आजही ओपन चॅलेंज आहे, उघड माझं म्हणणं आहे की संजय राऊत म्हणतायत हे खरं आहे, हे पवार साहेबांनी किंवा पवार साहेबांच्या प्रवक्त्यांनी सांगावं की आमचा एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला विरोध होता। उद्धव ठाकरेंची इच्छा होती पण भाजपाने शब्द पाळला नाही। संजय राऊतांना आता गोष्टी आठवतात। अरे बाबा, आता ते जाऊ दे ना, पुला खालून खूप पाणी गेलं निघून। राहुल गांधी आता आपण पुढे गेलोय।